बातम्या म्हणतात सावंतवाडीत चक्रव्यूह आखलंय. केसरकरांसमोर आव्हान आहे, पण ग्राउंड म्हणतं इथं ना अभिमन्यू आहे आणि ना चक्रव्यूह. इथं दादाभाईंची बेरीज आहे आणि चक्रव्यूहाची आखणी करण्याच्या नादात एक निसटलेला डाव आहे. थोडक्यात बातम्यांमध्ये वेगळं आणि ग्राउंडला वेगळं असं सावंतवाडी मधलं गणित. 2 आठवडे आधी घासून होईल, धक्का बसेल अशा रंगलेल्या चर्चा सहज निघते यावर आल्यात. सावंतवाडीची गजाल बदलली कारण लढत चौरंगी झाली, पण सावंतवाडीची गजाल खरी बदलली कारण निवडणूक कामावर आली. सावंतवाडीत केसरकर वर्सेस तेली फाईटला 2 भिडू जोडले गेले आणि इथलं चित्र बदललं. पण हे चित्र बदलण्याआधी आणि बदलल्यानंतर डाव कसा फिरतोय तेच सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. मागच्या 3 टर्म दीपक केसरकर इथले आमदार. राज्यात कॅबिनेट आणि मतदारसंघात होल्ड या त्यांच्या जमेच्या बाजू. केसरकर 2009ला राष्ट्रवादीकडून आमदार झाले. आधीच्या 2 इलेक्शनला 1200 आणि 4000च्या फरकानं जी सावंतवाडीची सीट निघत होती तिथं केसरकरांनी 18,000चं लीड काढलं. त्यानंतर 2014ला हे लीड वाढलं. 2019ला कमी झालं, पण एकनाथ शिंदेंनी केसरकरांना बळ दिलं, त्यांना मंत्रिपद मिळालं आणि केसरकरांनी मतदारसंघात निधी आणला. खरं तर केसरकरांचा हा गड भेदायला ठाकरे कशी योजना आखतात याची चर्चा होती, पण ठाकरेंना या प्रश्नाचं नेमकं उत्तर शोधता आलं नाही. त्यामुळे आधी शरद पवार गटानं इथं क्लेम केला. अर्चना घारे परब यांनी पूर्ण फिल्डिंग सुद्धा लावली. मग ठाकरेंनी बॅकलॉग भरून काढत केसरकरांच्या विरोधात उमेदवार हेरला. केसरकरांचे जुने सहकारी आणि भाजपमधून ठाकरे गटात आलेले राजन तेली. मागच्या 2 इलेक्शनमध्ये तेली विरुद्ध केसरकर हाच इथला सामना. दीपक केसरकर विजयी हाच इथला निकाल. पण यंदा तेलींना खात्री होती समीकरण बदलण्याची. खात्री कशाच्या जोरावर होती? तर मागच्या वेळी तेलींनी अपक्ष निवडणूक लढवत ओढत आणलं होतं. यंदा त्यांना ठाकरेंची साथ मिळाली. केसरकर आणि राणे एकत्र झाल्यानं राणे विरोधकांची साथ मिळायची आशा निर्माण झाली. थोडक्यात तेलींनी कागदावर गणित आखलं आणि अर्ज माघारी घ्यायच्या दिवशी ते फिसकटलं. कारण त्या दिवशी 2 महत्वाच्या अपक्षांनी अर्ज माघारी घेतले नाहीत. माध्यमांमध्ये चौरंगी लढतीच्या आणि चक्रव्यूहाच्या बातम्या आल्या, पण प्रत्यक्षात याच चौरंगी लढतीनं केसरकरांना सेफ केलं. राजन तेली हे जुने राणे समर्थक. त्यांनी भाजप सोडताना राणेंना टार्गेट केलं. केसरकरांवर देखील टीका केली. त्यात ते ठाकरे गटात गेल्यानं केसरकर आणि राणे विरोधाचा मोठा फोर्स त्यांना अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात काय झालं? तर तेलींना भाजपला म्हणावं असं खिंडार पाडता आलं नाही. त्यांच्या येण्यानं ठाकरे गटात जोश भरला. निष्ठेच्या नरेटिव्हवर केसरकरांना घेरण्याचे तडाखे बांधले जाऊ लागले. पण सेना, राष्ट्रवादी, भाजप, मग ठाकरेंची सेना असा इतिहास असलेल्या तेलींमुळे निष्ठेचा मुद्दा मागे पडला. तरी देखील तेलींना आशा होती, कारण राणे विरोधकांचं गणित लावणं टप्प्यात होतं. पण इथं ठाकरे गटाचा जोर कमी पडला. असं म्हणायचं कारण म्हणजे शरद पवार गटाच्या अर्चना घारे परब यांनी इथून अपक्ष अर्ज भरला आणि तो मागे घेण्यात यावा यासाठी ठाकरेंकडून विशेष असे प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे थेट तेलींना मिळणाऱ्या मतांमध्ये विभाजन झालं. सोबतच भाजपकडून देखील बंडखोरी झाली. युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असणाऱ्या विशाल परब यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला. तो मागे घेतला नाही आणि लढत चौरंगी झाली. महायुतीमधून बंडखोरी झाल्यानं याचा फटका केसरकरांना बसेल अशी चर्चा झाली, पण ग्राउंडवरची स्थिती मात्र वेगळी आहे. विशाल परब हे जुने राणे समर्थक, तरुणांमध्ये लोकप्रियता असलेले. पण राणे त्यांच्यात खटके उडाले आणि परबांनी आपली वेगळी चूल मांडली. यंदा त्यांनी महायुतीकडून तिकीट मागितलं होतं खरं, पण कामाच्या आणि ताकदीच्या जोरावर वर्णी पुन्हा केसरकरांची लागली. आता परब अपक्ष उभे असले तरी त्यांच्या प्रचाराची लाईन केसरकर आणि राणेंना विरोध अशी आहे. या लाईनवर आधीच राजन तेलींनी रुमाल टाकलाय. त्यामुळे म्हणायला गेलं तर भाजपचेच 2 नेते रिंगणात आहेत. राणेंवर नाराज असलेला भाजपचा मतदार तेलींकडे एकगठ्ठा गेला असता, पण आता त्यांना विशाल परब हा तुलनेनं जवळचा पर्याय मिळाला. कारण तेली हे मूळचे सेनेचे, मग भाजप सोडून पुन्हा सेनेत आलेले, त्यातही तेली कणकवलीमधले. त्यामुळे स्थानिक उमेदवार नाराजांना जवळचा. साहजिकच परब आणि तेली यांच्यातलं मतविभाजन अटळ आहे. पवारांकडून मिळणारी रसद अर्चना घारे परब यांच्या बंडखोरीमुळे तुटली. त्यामुळे चौरंगीच्या नादात 3 विरुद्ध 1 असा सामना झाल्यानं मतांचं विभाजन कुणाला फटका देणार हे स्पष्ट आहे. पण केसरकर फक्त चौरंगी लढतीमुळे सेफ झालेत का? तर तसंही नाही. केसरकरांच्या मागे कामाचं बळ उभं राहतं. आमदार किंवा मंत्री म्हणून अपेक्षित असलेली विकास कामं इथं झालीच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सावंतवाडीत केसरकरांनी पर्यटनाला चालना दिली. इथं जिल्ह्यातलं पहिलं 5 स्टार हॉटेल आलं. इथं ताज हॉटेल्सचा प्रोजेक्ट आला. पण महत्त्वाचं म्हणजे सिंधुरत्न सारख्या योजनेतून स्थानिकांना स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू करायला आर्थिक मदत मिळाली. इथं प्लॉट्स ते हाऊस बोटीसाठी महिलांना सबसिडी असं गणित लागलं, ज्यामुळे कुटुंब सेटल व्हायला लागली. कोकणाची अर्थव्यवस्था पर्यटनावर भक्कम उभी राहू शकते याचा पाया सावंतवाडीमधून रचला गेला. जमीन विकून शहरात जा आणि आपल्याच कोकणात पाहुणे बना ही स्कीम बाकी राहिली नाही. कारण इथली जमीन इथल्या लोकांनाच रोजगार उपलब्ध करून देऊ लागली. त्यात केसरकर आणि राणे हे समीकरण सुद्धा महत्त्वाचं आहे.
केसरकरांनी मागच्या इलेक्शनला राणे विरोधात असून देखील विजय खेचून आणला होता. आता राणेंची 7 काठावरचं मतदान केसरकरांच्या बाजूने वळवू शकते. प्लस राणेंच्या यंत्रणेची बेरीज सुद्धा महत्त्वाची ठरू शकते. अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर बातम्यांमध्ये असला तरी मॅन टू मॅन कनेक्ट, खुनशीचं राजकारण मागे ठेवून बेरजेच्या राजकारणावर दिलेला भर यामुळे केसरकरांचं नेतृत्व सगळी समीकरणं साधणारं ठरतं. याच नेतृत्वाला आव्हान द्यायची संधी ठाकरेंनी शोधली, पण लढत चौरंगी झाली आणि कामाच्या बळावर स्ट्रॉंग असलेल्या केसरकरांना फाईटच नसल्याचं चित्र उभं राहिलं. चक्रव्यूह बातम्यांमध्येच राहिलं आणि ग्राउंड आखण्याआधीच निसटलं. तुम्हाला काय वाटतं? सावंतवाडीमध्ये नेमकी समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.